हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया। तर मी तुमचं महाराष्ट्र मीडिया हे आमच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते। तर आज आपण घेणार आहोत इयत्ता तिसरीची परिसर अभ्यासची चाचणी नंबर 2। ओके, तर आज आपण चाचणी दुसरी घेणार आहोत। मागच्या वेळेस आपण चाचणी पहिली सॉल्व करून घेतलेली आहे तुमच्याकडून, त्यानंतर आपण आज दुसरी करणार आहोत। गुण आहेत 10 आणि वेळ आहे 30 मिनिटे। तर चला तर आपण सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडा। तर आपल्याला खाली दिलेले चित्र काय आहे त्याचा योग्य पर्याय निवडायचा आहे। मग काय दिसतंय तुम्हाला? खालील चित्र कशाचे आहे, कशाचं दिसतंय तुम्हाला हे चित्र? एक दिलेला आहे धरण, बघा आता तुम्ही पहिलं दिलेलं आहे तुम्हाला धरण। तर धरण दिसतंय हे, तर आपण सुरुवात करूया। तर हे पहिलं दिलं आहे धरण, दुसरं आहे हातपंप, तिसरं आहे पाण्याची टाकी आणि चौथा आहे विहीर। तर ही विहीर वाटते का? नाही। विहीर तर कशी असते? गोल असते। पाण्याची टाकी वाटते का? पाण्याची टाकी पण कशी असते? गोल असते। आणि हातपंप कसा असतो? हातपंप बघितला असेल ना, अशा प्रकारे असतो, इथे पाणी येतं, ठीक आहे, अशा प्रकारचा हातपंप असतो। पण आपण काय बघितलं यामध्ये की पाण्याच्या टाकीमध्ये आपण काय करतो? पाणी स्टोअर करतो, पाणी साठवतो। विहीरमध्ये पण काय करतो आपण? पाणी स्टोअर करतो। विहीरमध्ये पण काय करतो? पाणी साठवतो। आणि हातपंपामध्ये पण आपल्याला पाणी ऑलरेडी स्टोअर्ड असतं। तर मग बरोबर उत्तर काय आहे? हे धरण, कारण हे चित्र कशाचं दिसतंय? धरण दिसतंय हे, ठीक आहे। तर मी इथे खोडते। तर खालील दिलेलं चित्र कशाचं आहे? धरण, अशी बरोबरची टिक करायची आपल्याला त्यावर। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दुसरा, त्याच्यात काय दिलं आहे? कुत्रा पाणी कसे पितो? तर कुत्रा कसं पाणी पितो आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे। कुत्र्याला सोंड असते का? नाही, मग हे चुकीचं आहे। कुत्रा ग्लासने पितो का आपल्यासारखा? नाही। कुत्रा चोचीने पितो का? कुत्र्याला चोच असते का? नाही, आपण तसं कुत्रा बघितलाच नाही आहे। तर कुत्रा कशाने पितो? जिभेने चाटून पितो। ओके, तर कुत्रा कसा पाणी पितो? जिभेने चाटून पाणी पितो। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा, चूक किंवा बरोबर ते लिहा। म्हणजे आपल्याला चूक आहे की बरोबर आहे ते लिहायचं इथे, समजलंय? तर हे कावळा काळा असतो, कावळा काळा असतो, पिवळा असतो, लाल असतो। तुम्ही बघितले का वेगवेगळे रंगीबिरंगी कावळे बघितले आहेत का? नाही, म्हणजे कावळा हा फक्त काळा असतो, काळ्याच रंगामध्ये आपल्याला बघायला भेटतो, म्हणून हे काय आहे? बरोबर आहे। मग आपण इथे काय करणार आहे? बरोबरची टिक करणार आहे, समजलं? त्यानंतर दुसरं आहे, फळ पिकले आहे हे त्याच्या रंगावरून समजते। तर फळ पिकलेलं आहे की नाही हे आपण कसं करतो बरं? आपण लांबून बघून, रंग बघून त्याचं सांगू शकतो की हे फळ पिकलेलं आहे की नाही? नाही सांगू शकत। आपण ज्यावेळेस त्याला स्पर्श करू, आपण त्यावेळेस ते फळ हातात घेऊ आणि ज्यावेळेस आपण ते आपल्या हाताने दाबून बघूया, की दाबून बघितल्यावर आपल्याला समजेल की ते पिकलेलं आहे की नाही पिकलेलं आहे। मग आपण काय त्याच्या रंगावरून ओळखू शकतो का? नाही, म्हणजेच हे काय आहे? चूक आहे, समजलं? त्यानंतर वळूया आपण आपला प्रश्न तिसरा आहे, जोड्या लावा। तर आपल्याला इथे काय करायचं आहे? तर जोड्या लावायच्या आहेत। मग आता इथे दिलं आहे, इथे एक मेंढी दिसते तुम्हाला आणि इथे कोंबडी दिसते। मग कोंबडी काय करते? अंडी देते, म्हणून आपण तिची जोडी काय देणार आहोत? इथे लावणार आहोत। आणि लोकर, आपण मेंढी जी आहे त्या मेंढीपासून आपल्याला लोकर भेटते। मेंढीचे जे वरचे केस असतात ते कापून घेतले जातात आणि त्यापासून लोकर तयार केली जाते, म्हणजेच काय करते? मेंढी आपल्याला लोकर देते, समजलं इथपर्यंत? त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 4, पुढील संकट आल्यावर काय ते लिहा। आता खाली जर पुढील काय संकट आल्यावर आपण काय घडतं तर आपल्याला ते विचारलेलं आहे। मग आपण काय घडतं ते लिहूया इथे। पुढील संकट आल्यावर काय घडते? ओके, तर एक पहिला दिला आहे वादळ। तर वादळ आल्यावर काय घडतं तर आपल्याला तिथे लिहायचं आहे। मग आता मी इथे लिहिते, वादळ आल्यावर काय घडतं। तर तुम्ही बघू शकता मुलांनो, आपल्याला गुण 1 साठी विचारलेला आहे हा प्रश्न। मग वादळ आल्यावर काय होतं? झाडे पडतात, आपले मोठमोठी जी झाडे असतात, आपण लावलेली एवढ्या वर्षाची झाडे असतात ती, आणि ती वादळ आल्यामुळे पडून जातात। त्यानंतर आपले जे शेतकरी जे पीक पिकवतो त्या पिकाचे नुकसान होते, म्हणजे ते पीक
खराब होऊन जाते। आता अशा प्रकारे खूप सारे दुष्परिणाम आहेत वादळ आल्यावर आपल्याला होतात त्यामुळे। तर आता हा प्रश्न समजला असेल तुम्हाला आणि लिहून पण घेतला असेल तुम्ही, मी असं गृहीत धरून आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 6, काय करावे बरे। तर आपण काय केलं पाहिजे तर ते लिहायचं आहे तिथे। तर पहिला आहे सदू फुलांना पकडून दोराला बांधून ठेवतो। तर तुमचा एक मित्र आहे सदू नावाचा, तर तो काय करतो, तो वेडा आहे। तो काय करतो, तो फुलपाखरं पकडतो आणि त्या फुलपाखरांच्या गळ्याला काय करतो, मानेला दोरा बांधतो। तर हे बरोबर आहे का, नाही। तर मग काय करायला पाहिजे, आपण त्याला काय सांगितलं पाहिजे, तर आपण ते लिहूया इथे। तर बघा इथे तुम्हाला दिसतंय मी लिहिलं आहे। तर आपण त्या सदूला समजून सांगू की फुलपाखरे नाजूक असतात, त्यांना पकडले तर ते मरून जाऊ शकतात आणि ही गोष्ट अयोग्य आहे। ओके, तर आपण त्याला समजून सांगणार आहोत हे। तर ठीक आहे, तुम्ही लिहून घेतला असेल नोटबुकमध्ये। तर आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 6, आमच्यातून वेगळा ओळखा। तर आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये काय वेगळं दिसतंय आपल्याला, त्यांच्यातून वेगळी जी गोष्ट आहे ती काढायची आहे। या अगोदर आपण टेस्ट नंबर 1 मध्ये चाचणी क्रमांक 1 मध्ये बघितलं आहे की जे चुकीचं आहे, जे गटात न बसणारं आहे ते आपण काय करतो, काढून टाकतो किंवा त्याच्यावर तिरपी रेघ ओढतो। तर आपल्याला सेम इथे असंच करायचं आहे, एक तिरपी रेघ ओढायची आहे आपल्याला, जे गटात न बसलेलं आहे ते। म्हणजे आता यात काय वेगळं दिसतंय तुम्हाला, तर बघा। तर इथे काय दिसतंय तुम्हाला, इथे एक फूल दिसतंय ना, सूर्यफूल दिसतंय। इथे काय दिसतोय, गुलाब दिसतोय, दोघंही छान फुलं आहेत। आणि इथे काय दिसतंय आपल्याला, एक कुंडी दिसते। मग कुंडी वेगळी आहे ना यामध्ये, कारण हे 2 तर फुलं आहेत, पण कुंडी काय आहे, वेगळी आहे। म्हणून आपण कुंडीवर काय करणार आहोत, तिरपी रेघ ओढणार आहोत। समजलं। पुढचं आहे गाय आणि इथे एक बैल दिसतोय तुम्हाला, ठीक आहे। तर गाय आणि बैल हे दोघंही काय आहेत, प्राणी आहेत। आणि इथे ट्रॅफिक सिग्नल दिसतोय तुम्हाला, दिसतोय का, लाल, पिवळा, हिरवा असे कलर दिसत आहेत, हा ट्रॅफिक सिग्नल आहेत। म्हणजे काय आहे, हे वेगळं आहे यामध्ये, म्हणजेच आपण त्यावर काय करणार आहोत, तिरपी रेघ ओढणार आहोत। समजलं। तर अशा प्रकारे मुलांनो आपली इथे चाचणी क्रमांक 1 बरोबर संपलेली आहे, पण आज आपण चाचणी क्रमांक 2 ही संपवलेली आहेत। तर आज लवकरच आपण चाचणी क्रमांक 3 ही लवकरच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत। तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच नवनवीन रोज व्हिडिओज बघायला भेटत जातील, ठीक आहे। तर आपण लवकरच 3री चाचणी पण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तर धन्यवाद, तुम्ही खूप लक्ष देऊन ऐकले त्याबद्दल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू स्टुडंट्स।